संरक्षण कायदा झाला, परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांचा, नागरिकांच्या संरक्षणाचा कुठंच विचार केलेला नाही. आणि गेल्या 50 वर्षात म्हणजे हा कायदा 72ला झाल्यापासून 76 पासून जरी मोजलं तरी आता 50 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा या 50 वर्षामध्ये तर या सगळ्या प्राण्यांना कळून चुकले की आता शिकार बंदी झालेली आहे आणि माणूस काय आपल्याला मारू शकत नाही. आणि त्यामुळं त्यांची धिटाई वाढली, दुसऱ्या बाजूला प्रचंड संख्या वाढली आणि याचा त्रास आता शेतकऱ्याला फार वाटला. याच्यावरचा या मूळ कायद्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सेक्शन 11 प्रमाणे शिकारीची परवानगी आहे. मग ते शेड्यूल 1 असो, शेड्यूल 2 असो, की जे जंगलाच्या बाहेर येऊन लोकांना त्रास देतील त्यांची शिकार करायला या कायद्याने स्वतः परवानगी दिलेली आहे. परंतु त्याच्यासाठी पुन्हा एक परवानगी वॉर्डनची, चीफ वॉर्डनची नागपूरहून काढायला पाहिजे. तेव्हा ही जी गोष्ट आहे, ही अट आहे, ही काही व्यवहारही नाही आहे. कारण नागपूरमध्ये तो अधिकारी असणार आणि आमच्या शेतात इथं बिबट्या त्रास देत असणार. तेव्हा त्याच्या बिबट्याला काही इथं बांधलेलं नाही. त्याची परवानगी येईपर्यंत 4-8 दिवस जातात त्याच्यात आणि त्यामुळे त्याची शिकार होत नाहीये. तेव्हा याच्यामध्ये आम्ही एक मार्ग काढलेला आहे की ग्रामपंचायतींना पूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि आता ग्रामसभाला मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे. तेव्हा ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीने ठराव करायचे आणि सरपंचांना हे अधिकार द्यायचे. तर हे जे चीफ वॉर्डनचे अधिकार आहेत हे वॉर्डनला तुम्ही द्या आणि हे वॉर्डन तुम्हाला काय करतील तर ते सरपंच त्या गावातली परिस्थिती बघून त्याने गावात आता शिकारी लायसन्स होल्डर, बंदूकवाले बरेचसे आहेत, मिलिटरीतले काही माणसं रिटायर होऊन आलेले आहेत, त्यांच्याकडे हत्यार आहेत. त्यामुळे इथं शिकार करणाऱ्यांची कमी नाही आहे, फक्त परवानगीची गरज आहे. तर चीफ वॉर्डन नागपूरवरनं परवानगी देणार, त्याच्याऐवजी आम्ही ग्रामपंचायतीचे ठराव करून देतोय. त्याप्रमाणे मी माझ्या तालुक्यात, जिल्ह्यामध्ये 25 ठराव आतापर्यंत केलेले आहेत. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आणि नागरिकांना, शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की आज आपण या पद्धतीचे ठराव करून द्या आणि असे ग्रामसभेचे ठराव घेऊन आपण महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटणार आहोत, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि तुम्ही हे अधिकार सरपंचांना द्या अशा पद्धतीची विनंती करणार आहोत. त्यासाठी आपण गावोगावच्या लोकांनी सरपंचांचे ठराव करून द्यावे अशी माझी विनंती आहे.